नमस्कार महाराष्ट्रातील सर्व तमाम माझ्या विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांना आजच्या विषयाच्या निमित्तानं परीक्षेच्या अगोदर 40 ते 45 दिवस भारत देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये एकंदरीत 11,000 पेक्षा जास्त सीट्स एमबीबीएस चे नवीन प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस मध्ये एमबीबीएस चे सीट्स 2024च्या नीटच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढीचे जे काही संकेत येत आहेत, जे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, त्या ऍप्लिकेशनच्या आधारावरती भारत देशामध्ये एकूण 100 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास तब्बल 112 कॉलेजेस मध्ये नवीन कॉलेजेसची मान्यता येणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड असे एकंदरीत 11,000 पेक्षा जास्त सीट्स भारत देशामध्ये येणार आहेत। महाराष्ट्राच्या पाठीमागे मी सांगण्यात आलेलं होतं की एक डीम्ड कॉलेज एमजीएम चं 150 सीट्सने मुंबईमध्ये येणार आहे आणि प्रायव्हेट 2 कॉलेजेस येणार आहेत। त्याचबरोबर गव्हर्नमेंट मधील 10 कॉलेजेसचा प्रस्ताव, एकंदरीत 13 कॉलेजेस नवीन महाराष्ट्र राज्यामध्ये डीम्ड 1, प्रायव्हेट 2 आणि गव्हर्नमेंट 10 कॉलेजेस येणार आहेत आणि तब्बल जवळपास त्या सगळ्यामध्ये 1,500च्या आसपास सीट्स वाढणार आहेत। 11,000च्या आसपास भारत देशामध्ये टोटल सीट्स वाढणार आहेत आणि त्यामध्ये आपण आता पहिल्यांदा स्टडी करूया की 2020 पासून 2021, 22, 23 आणि 24 या 4 ते 5 वर्षामध्ये कॉलेजेसची नवीन कॉलेजेसची संख्या किती वाढ झालेली आहे आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सीट्स किती वाढ झालेत या संदर्भात भारत देशातील डाटा मी तुमच्यासोबत मांडण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करेन। त्याचबरोबर काही कॉलेजेसमध्ये नवीन कॉलेजेसमध्ये सुद्धा इन्क्रिमेंटसाठी सुद्धा अप्लाय केलेलं आहे, म्हणजे जे जुने इस्टॅब्लिश झालेले जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटच्या जवळपास 20 कॉलेजेसमध्ये आणि प्रायव्हेटच्या संपूर्ण भारत देशातील 38 कॉलेजेसमध्ये एकंदरीत 58 गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मिळून कॉलेजेसमध्ये जे काही सीटची इन्क्रिमेंटसाठी ऍप्लिकेशन एनएमसी नॅशनल मेडिकल कमिशन कडे भारत देशातील संपूर्ण डाटा आलेला आहे। या संदर्भातले नोटिफिकेशन पाठीमागे आपल्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना सर्वांना पाठवलेलं होतं, पण त्याच्यातला डिटेल लेखाजोखा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे। 2021 मध्ये एकूण भारत देशामध्ये 604 एवढे मेडिकल कॉलेजेस होते आणि त्यामध्ये असणारे जे सीट्स होते ते जवळपास 90,675 एवढे सीट्स गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड एकूण भारत देशामध्ये 2021 साठी ऍडमिशन साठी होते आणि त्यावर्षी एकूण 62 कॉलेजेस भारत देशामध्ये आलेले होते आणि सीट मध्ये वाढ होताना जे आपण पाहिलेले आहे ती 80,000 पासून 90,000 पर्यंत झाली, म्हणजे 10,620 एवढे सीट्स 2021 मध्ये भारत देशामध्ये वाढून आलेले होते। 2022 मध्ये आपण डाटा पाहायला गेलं तर जो टोटल कॉलेजेसची संख्या 604 पासून ते 650 पर्यंत गेली, म्हणजे 46 कॉलेज संख्या वाढली। हे सगळं डाटा तुम्ही लिहून घ्यायचा, पेन आणि कागद तुमच्याकडे तयार ठेवा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला कट ऑफचा पण अंदाज येऊ शकेल आणि कॉलेज नवीन येणारे कोणते आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऍडमिशन साठी उपलब्ध संधी होऊ शकते का नाही या संदर्भात सुद्धा आपल्याला या माध्यमातून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकणार आहे। वास्तविक पाहता संपूर्ण टोटल गव्हर्नमेंट एम्स जिपमर पासून ते प्रायव्हेट डीम्ड कॉलेजच्या अगदी कट ऑफ लेवल पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन एमबीबीएस मध्ये त्याच्या कॅटेगरीनुसार किंवा फीजच्या कॅपॅसिटीनुसार ऍडमिशन साठी आपण जे या माध्यमातून हेल्प करत आहे त्यामधीलच हा एक महत्त्वाचा टॉपिक राहतो। परीक्षेच्या अगोदर अभ्यास कसा करावा आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर कसा करावा या संदर्भात, त्याचबरोबर आपल्याकडे येणारी सीट्स आणि अभ्यासाच्या जे काही सीट्सच्या संदर्भात आणि एमबीबीएस कॉलेज, मेडिकल कॉलेजेस, आयुर्वेद कॉलेजेसच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारत देशातील लेखाजोखाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा टॉपिक या माध्यमातून आज मांडण्याचा प्रयत्न करतोय। 2022 मध्ये 46 नवीन कॉलेजेस आले होते, त्यामध्ये 604 वरून 650 एवढे कॉलेजेस वाढले आणि त्या वर्षी 98,463 एवढे सीट्स झाले, म्हणजे एकंदरीत 2021 मध्ये जे 10,620 सीट्स वाढलेले होते ते 2022 मध्ये 7,788 एवढे सीट्स वाढून आले, म्हणजे दरम्यान
18,000 ते 18,500च्या आसपास या 2 वर्षांमध्ये सीट वाढून आली. 2023 मध्ये ही जी संख्या आहे ती 650 जी होती ती संख्या वाढून 697 एवढी कॉलेजेसची संख्या संपूर्ण भारत देशामध्ये झाली आणि ती जी संख्या आहे ती 47 कॉलेजेस 2023 मध्ये वाढले आणि त्यामध्ये वाढून येणाऱ्या सीटची संख्या जी आहे ती 8,470 एवढी झाली आणि दरम्यान ही जी संख्या आहे ती 1 लाखाच्या आसपास जे काही कॉलेजेसची विद्यार्थ्यांची संख्या यावेळेस झाली. 2024 मध्ये एकूण 706 एवढे एनएमसीच्या लिस्टवरती अपडेटेड दिसतात. वास्तविक पाहता आपण जर पाहायला गेलं तर 697 आणि 706 जवळपास 9 कॉलेज आपल्याला वाढताना दिसत आहेत. परंतु ऍप्लिकेशन मात्र एनएमसी कडे जे आलेलं आहे ते एकूण 112 कॉलेजेस मधून संपूर्ण भारत देशामधून आलेले आहेत आणि या संपूर्ण कॉलेजेस मधून एकंदरीत 11,700च्या आसपास सीट्स इन्क्रिमेंटसाठी अप्लाय केले गेलेलं आहे आणि ही संख्या दरम्यान 1,10,000 एवढे गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेसचे मिळून संख्या सध्या झालेली दिसत आहे. वास्तविक पाहता दरवर्षी कोविडच्या 2019 आणि 20 मध्ये जो काही सिच्युएशन आपल्या भारत देशासमोर उपस्थित झालेली होती त्यानंतर मेडिकल सायन्सेस मध्ये जे एमबीबीएस डॉक्टरांची संख्येचा जो तुटवडा भासवलेला होता त्या संदर्भात म्हणून आपल्याला एकंदरीत विद्यार्थ्यांची संख्या किंवा ऍडमिशन करणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्यांमध्ये याच्याकडे प्रकर्षाने सरकारने लक्ष दिलं. त्यामुळे एकंदरीत आपल्याला हे सीट्स वाढताना दिसत आहेत. यावर्षी तब्बल 112 पेक्षा 100 पेक्षा जास्त म्हणजे 112च्या दरम्यान सर्व कॉलेजेसमध्ये मिळून भारत देशातल्या महाराष्ट्रातले त्यातील 13 कॉलेजेसमध्ये नवीन कॉलेजसाठी ऍप्लिकेशन आहे. वास्तविक पाहता हे ऍप्लिकेशन ह्याच्यानंतर लेटर ऑफ इंटेंट, लेटर ऑफ परमिशन आणि त्याच्या अगोदर LIC म्हणजे लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटी, त्याचबरोबर सर्व काही सिस्टम, कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट, त्याची स्थापना, त्याचबरोबर असणारा पेशंट फ्लो, त्याचे डिपार्टमेंट आणि येणाऱ्या सर्व डॉक्टर्स शिकवणाऱ्या स्टुडंटची पेशंटचा जो काही फ्लो असेल किंवा सर्व डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये असणाऱ्या सुविधा आणि कॉलेजमधलं जे काही अकॅडमिक शिकवणाऱ्या टीचरची संख्या या सर्वांचा सारासार विचार करूनच तुम्हाला त्याची मान्यता मिळणार आहे. त्यामुळे हे ऍप्लिकेशन हे 100% 2024 मध्ये येतीलच असं गृहीत धरणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे. एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नीट UG 2024 विद्यार्थ्यांना जी काही परीक्षा देण्यासाठी बसलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत 13 कॉलेजेस आणि भारत देशामधील एकंदरीत 112 कॉलेजेसमध्ये नवीन कॉलेजेसमध्ये ऍप्लिकेशन एनएमसी कडे आलेलं आहे. त्याची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला शेअर केलेली आहे. एकंदरीत ही संख्या 1,10,000च्या पुढे जाते. टोटल संख्या 1 लाखाच्या आसपास होती ती 1,10,000च्या पुढे जाते. 11,000 सीट्स वाढून येताना दिसतात. त्याचबरोबर काही जे जुने कॉलेजेस आहेत म्हणजे जे काही पाठीमागचे जे संपूर्ण कॉलेजेसमध्ये 697 जे कॉलेजेस आहेत ते भारत देशातल्या सर्व कॉलेजेसमध्ये, काही गव्हर्नमेंटमध्ये, त्याचबरोबर काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंबहुना काही डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा इन्क्रिमेंट, सीट इन्क्रिमेंटसाठी म्हणजे सीट वाढीसाठी सुद्धा त्यांनी अप्लाय केलेलं आहे. अशी किती सीट्स आहेत त्याच्याबद्दल आज आपण पाहूया. वास्तविक पाहता भारत देशामधल्या असणाऱ्या संपूर्ण 350 पेक्षा जास्त असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला इकडे असं दिसतं की 20 कॉलेजेसमध्ये दरम्यान सीट इन्क्रिमेंटसाठी अप्लाय केला जातो. पण सीट इन्क्रिमेंट गव्हर्नमेंटमध्ये दरम्यान फक्त 50 सीटनं वाढ होत असते. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा एनएमसी कडे ऍप्लिकेशन येणाऱ्यांची संख्या भारत देशातील टोटल जी संख्या आहे ती संख्या मात्र आपल्याला 38 एवढ्या संख्या आहे. एकंदरीत 58 कॉलेजेसमध्ये आपल्याला एकंदरीत हे सीट्स वाढण्यासाठी ऍप्लिकेशन आलेले आहे. ऍप्लिकेशन येणं आणि प्रत्यक्षात मान्यता मिळणं हे सरी 100% डिफरंट असलं तरी सुद्धा एकंदरीत आपल्याला याचा लेखाजोखा आपल्याला अंदाजे लक्षात येतो की सर्व कॉलेजेसमध्ये जर समजा 58 कॉलेजेसमध्ये जर 50 सीटच्या आसपास वाढ झाली तरी सुद्धा आपल्याला साहेबांचे 30 दरम्यान 3,000 सीट सुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये वाढताना सुद्धा दिसणार आहेत. परंतु ही सगळं गोष्ट आहे जरी वाढण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्याकडे असणारी उपलब्ध सुविधा या सर्व सुविधाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला 100% याच्याबद्दल कसल्याही प्रकारचं म्हणजे जे आपल्याला येतीलच अशा प्रकारचं प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक डीम्ड कॉलेज जे MGM चे पहिले 2 कॉलेजेस आहेत. MGM म्हणजे महात्मा गांधी मिशन
औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 150 सीट्सने असणारं एक कॉलेज डीम्ड आहे की ज्या ठिकाणी 21 लाख रुपये पर इयर फीज आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारची इन्क्रीमेंट नाही. त्याचबरोबर दुसरं एक MGMचं कॉलेज आहे ते म्हणजे कामोठे मुंबई या ठिकाणी सुद्धा आपल्याला 150 सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 21 लाख रुपये पर इयर फीज आहे आणि त्या ठिकाणी इन्क्रीमेंट कसल्याही प्रकारची नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये MGMचं तिसरं कॉलेज जे आहे ते वाशी मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा 150 सीट्स होते आणि ते सुद्धा सीट चालू गेल्या वर्षी झालेलं आहे. हे या वर्षी सुद्धा ऍडमिशनसाठी उपलब्ध आहे. हे डीम्ड कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा 20 लाख रुपये फीज आहे. आता एक नवीन MGM म्हणजे महात्मा गांधी मिशनचं जे पहिले 3 कॉलेजेस आहेत त्याचंच नवीन कॉलेज नेरूळ मुंबई या ठिकाणी MBBSचं कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्याच्या संदर्भातली डिटेल्स सर्व गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा 150 सीट्सनं मान्यतेसाठी आपल्यासाठी MGMचं उपलब्धता झालेली आहे. त्याच पलीकडे जाऊन आणखी एक डीम्ड कॉलेज जे आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी MGM जे काही कॉलेजेस आहे या कॉलेजमध्ये आणखी 50 सीटसाठी वाढीसाठी सुद्धा अप्लिकेशन आलेलं आहे. हा सगळा जो लेखाजोखा आहे तो महाराष्ट्र राज्यामधील आहे. प्रायव्हेट कॉलेजमधील वाढीचा जो काही असेल किंवा महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व गोष्टीचा डिटेल स्टडी आपण त्यावेळी करणार आहेत. एकंदरीत आज जर सारांश पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 13, त्यामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये 1, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेस 2 आणि 10 कॉलेजेस नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रत्येकी 100 सीट्सने वाढ झाली होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारत देशाचा लेखाजोखा पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे एकूण मिळून आपल्याला 112 पेक्षा 112 एवढे सीट्ससाठी अप्लिकेशन NMC कडे आलेलं आहेत आणि त्यामध्ये जवळपास 10,000च्या आसपास 11,000च्या आसपास एवढे सीट्स वाढून येणार आहेत. त्याही पलीकडे जाऊन 20 कॉलेजेस गव्हर्नमेंटमध्ये जुने इस्टॅब्लिश कॉलेजेस असतील त्यामध्ये, त्याचबरोबर जवळपास 38 कॉलेजेस भारत देशामधल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा सीट इन्क्रीमेंटसाठी अप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यामधली जी मान्यता आल्यानंतर आपण सर्व डिटेल पाहूया. असे एकंदरीत 58 कॉलेजेसमध्ये सीट इन्क्रीमेंटसाठी सुद्धा अप्लिकेशन केलं गेलेलं आहे. ह्या सगळ्याच मध्ये सीट इन्क्रीमेंट होईल का याच्याबद्दल 100% सांगता येणार नाही, परंतु प्रत्येकी 50 सीट्स वाढले तर 3,000ची सीट्समध्ये इन्क्रीमेंट सुद्धा होऊ शकते. याचा परिणाम कट ऑफ वरती 100% होईल. परंतु मित्रांनो, फक्त सीट वाढणं एवढंच महत्वाचं नसतं, तर त्या जे काही फॅक्टर्स अफेक्टिंग असतात, जे कट ऑफ वरती जे फॅक्टर अफेक्टिंग असतात, ते फॅक्टर्स मधला सर्वात महत्वाचा टॉपिक जो असतो तो एक टॉपिक असतो, तो म्हणजे त्या वर्षी वाढून आलेले सीट्स. त्याचबरोबर दुसरा एक टॉपिक महत्वाचा असतो की जी पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे, तो इझी लेवल, मीडियम लेवल किंवा डिफिकल्ट लेवल, या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती सुद्धा कट ऑफ अवलंबून असतो. त्यामुळं हा कट ऑफ वरती 100% मानण्याची सुद्धा हे 100% आपण कट ऑफ वरती याचा परिणाम कसा होईल हे सांगता सध्या तरी नाही येणार. नीटच्या परीक्षेनंतर आपण ते करू शकतो. त्यानंतर तिसरा जो फॅक्टर असतो, जो कट ऑफ वरती परिणाम होणार असतो, तो म्हणजे त्या वर्षीचे आलेले अप्लिकेशनची संख्येमध्ये वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15% सीट्स हे सीटसाठी अप्लिकेशन सुद्धा भारत देश पातळीवरती वाढ झालेली आहे. म्हणजे 20 लाखापासून 23 लाखापर्यंत एवढी संख्येनं महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये टोटल अप्लिकेशन्स नीट UG 2024 साठी आलेले आहेत. त्याचा सुद्धा इम्पॅक्ट हा निगेटिव्ह येत असतो. एकंदरीत कट ऑफच्या संदर्भात लेखाजोखा डिटेल, प्रत्येक ऑथेंटिकल, प्रत्येक लाईन टू लाईन आणि ज्यावेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या परीक्षेसाठी 5 मे रोजी होणाऱ्या रविवारी परीक्षेसाठीच्या सर्व आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांचा प्रत्येक आयुष्याच्या काउन्सिलिंगच्या टॉपिकवरती आमचा हा जो चॅनल आहे तो एक मैलाचा दगड व्हावा या प्रामाणिक हेतून हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना हा व्हिडिओला आवडला असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढे आपलं युट्यूबच्या हायर सेशनमध्ये जातं आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा आपला उद्देश आहे तो आपला सफल होतो. त्याही पलीकडे जाऊन आपल्या सर्वांचा मार्गामधला सुकरता पण निश्चित होते. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचंय अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.